या करणार आहे का 3 किलो साखर आपलं आणि जरा हे करा हलवून बघा आणि मग वर निघते का तावली ना सावली कशी बघायलीच आहे का नको 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 मला पण यायला लागले तर या इकडे बघा शिंगे घेतलंय मी ते इकडून घेतो हा ओढून बघा की हे किती आहे नेक्टर आहे का थांबा थांबा तसा जरा नेक्टर बघा किती जवळ आहे अहो काय त्याला फुल भरलंय नेक्टर म्हणजे मध 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 व्हेरी गुड सावली आणि परत ते डंक मारून घेणार. त्यामध्ये ही टाकली काय काठ्या टाकले का टाकले ते त्याच्यापासून ते पाणी प्यावं ते परत त्यांच्या पायाला पण लागतच असेल लागणार की गाडे सर जरा थोडी माहिती देता का कशा कशा पद्धतीने हे झालं ते या सातेरी मधमाशा आहेत ओके सॉरी या मेलिफेरा मधमाशा आहेत आणि या मधपेट्यांची जे आकारमान आहे आकारमान सातेरी पेट्यापेक्षा मोठं असतं आणि ह्या मधमाशा शक्यतो म्हणजे हा आयात कराव्या लागतात बाहेरून यांची वसाहत आपल्याकडे सहसा सापडत नाही ते बाहेरूनच मागवावे लागतात त्यामुळे या हरियाणा राजस्थान या ठिकाणावरून ह्या पेट्या आलेल्या आहेत आणि खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं इथं मध जमा झालेलं आहे माशाही चांगल्या पद्धतीनं आहेत आत्ताच एक माशीनं डंक केलाय मला पण खूप छान वाटतं आता हल्ली जे मधमाशांची भीती असते मनात चावल्यावरती काय होईल वगैरे तर परवापासून ही मला आता 4थी माशी चावलेली आहे आणि ज्या ठिकाणी मला थोडस म्हणजे औषधाच्या दृष्टीने जर म्हटलं मेडिकली एका ठिकाणी मला थोडस असं खाजल्यासारखी व्हायची त्वचा त्याचबरोबर त्याच ठिकाणी मधमाशीचा मी डंक मारून घेतला परवा आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा मला अजून खाजलेलं नाही म्हणजे काहीतरी औषधी चांगला याचा उपयोग आहे कारण बऱ्यापैकी या मधमाशा गुडघ्याला चावून घेतात सांधेवाताचा एखादा आजार असेल तर काही ठिकाणी तुम्हाला जर जवळून बघायचं असेल तर राणीचं घर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चावणार नाही तुम्हाला एक मिनिट राणीघर तयार झालेलं आहे म्हणजे याची तुम्ही आता विभागणी करू शकतोय आपण पण राणी माशांचा जर आता जन्म झाला कारण एका पेटीमध्ये मग एकापेक्षा जास्त राणी माश्या राहू शकत नाहीत किंवा मग ती राणी माशी दुसऱ्या राणी माशीला मारून टाकते त्याच्या आधी म्हणजे त्यांचा जन्म झालेल्या दिवसापासून 7-8 दिवसात त्यांना विभागणी करायची आणि दुसरी पेटीत शिफ्ट करायचं मग अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या पेट्या तयार करू शकतो तावली ना सावली कशी बघायलीच आहे का नको 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 मला पण यायला लागले तर या इकडे बघा शिंगे घेतलंय मी ते इकडून घेतो हा ओढून बघा की हे किती आहे नेक्टर आहे का थांबा थांबा तसा जरा नेक्टर बघा किती जवळ आहे अहो काय त्याला फुल भरलंय फुल भरलंय
नेक्टर म्हणजे मध 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 व्हेरी गुड. जरा इथं चावले आणि परत तिथे डंक मारून घेणार. त्यामध्ये ही टाकली ती काय काट्या टाकली ती का टाकली ती त्याच्यावर बसून ते पाणी प्यावं ते परत त्यांच्या पायाला पण लागतच असेल. लागणार की. गाडे सर, जरा थोडी माहिती देता का कशा कशा पद्धतीने हे झालं ते? या मेलिफेरा मधमाशा आहेत बरं. आणि या मधपेट्यांची जे आकारमान आहे, आकारमान सातेरी पेट्यापेक्षा मोठं असतं. हं. आणि ह्या मधमाशा शक्यतो म्हणजे हा आयात कराव्या लागतात बाहेरून. हं. यांची वसाहत आपल्याकडे सहसा सापडत नाही, ते बाहेरूनच मागवावे लागते. त्यामुळे या हरियाणा, राजस्थान या ठिकाणावरून ह्या पेट्या आलेल्या आहेत. हं. आणि खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं इथं मध जमा झालेलं आहे. माशाही चांगल्या पद्धतीनं आहेत. आत्ताच एक माशीनं डंक केलाय मला. पण खूप छान वाटतं. आता हल्ली जे मधमाशांची भीती असते मनात, चावल्यावरती काय होईल वगैरे, तर परवापासून ही मला आता 4थी माशी चावलेली आहे. आणि ज्या ठिकाणी मला थोडंसं म्हणजे औषधाच्या दृष्टीने जर म्हटलं मेडिकली, एका ठिकाणी मला थोडंसं असं खाजल्यासारखी व्हायची त्वचा, त्याचबरोबर त्याच ठिकाणी मधमाशीचा मी डंक मारून घेतला परवा. आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा मला अजून खाजलेलं नाही. म्हणजे काहीतरी औषधी चांगला याचा उपयोग आहे. कारण बऱ्यापैकी या मधमाशा गुडघ्याला चावून घेतात, सांधेवाताचा एखादा आजार असेल तर. काही ठिकाणी तुम्हाला जर जवळून बघायचं असेल तर राणीचं घर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. चावणार नाही तुम्हाला. एक मिनिट. राणीघर तयार झालेलं आहे. तयार झालेलं आहे. म्हणजे याची तुम्ही आता विभागणी करू शकतोय आपण. पण राणी माशांचा जर आता जन्म झाला, कारण एका पेटीमध्ये मग एकापेक्षा जास्त राणी माश्या राहू शकत नाहीत, किंवा मग ती राणी माशी दुसऱ्या राणी माशीला मारून टाकते. त्याच्या आधी म्हणजे त्यांचा जन्म झालेल्या दिवसापासून एक 7-8 दिवसात त्यांना विभागणी करायची आणि दुसरी पेटीत शिफ्ट करायचं. मग अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या पेट्या तयार करू शकतो. आमच्या सोबत म्हणजे ज्यांच्या शेतात या आम्ही 15 पेट्या मेलिफेराच्या ठेवलेल्या आहेत, ते मधपाळ राजन पवारसाहेब सासपडे या ठिकाणी आम्ही आता आहोत. आणि आता पाहायला आलोय, कारण ह्या जे आता पाऊस नुकताच सुरुवात होईल आणि पाऊस झाला तर जे आता आम्हाला मिळालेले जे स्टँड आहेत या मेलिफेरा पेट्या ठेवण्यासाठी, ते थोडंसं कमी उंचीचं आहे. आणि ते थोडंसं हवा आला किंवा पाऊस जोरात झाला तर खाली जिरू शकते किंवा पेटीला धोका पोचू शकतो, म्हणजे तो पडू शकतात. किंवा जर वारं भरपूर वाहिलं तरी ते पडू शकतं. त्यामुळं थोडंसं मी आज नियोजन केलं आणि स्टँड तयार करायचं आता ऑर्डर दिलेली आहे. एक पाईप घेतली आणि काही अँगल वगैरे घेऊन असं उंचावरती या पेट्या ठेवणार आहोत. बरोबर. त्यामुळं पेट्यांना धोका होणार नाही आणि चांगल्या पद्धतीनं मध मिळणार आहे. असं आत्ताच आम्हाला ह्या मध आणि मधमाशा पाहून त्या मधाचा गोडवा जो आहे ना, तो आता आम्हाला समजतं. इथं डंक मारलाय, आता मी सहन केलाय, अजूनही हा काटा काढलेला नाही. तर जरा काटा काढा. हे बघा, काटा दाखवायचा आहे का तुम्हाला? एक मिनिट. काटा दाखव. थोडस ते बोट मला आतून वेदना करतायत, कारण हा डंक जहाल आणि तीव्र आहे. आणि आता हा काटा कसा काढतात बघा, या बाजूने त्यांना दाखव. हा, आणि हा आता काटाही निघालेला आहे. कदाचित ती माशी मरते परत. एकदा डंख मारला की ते माशीचं आयुष्य संपतं. म्हणजे ती डेअर डेव्हिलच म्हणायची. म्हणजे हे शेवटचा तिचा हल्ला, मित्राची लढाई जी असते ती आता डंक केलाय आपण, संपलं. आणि याच्यातही खूप प्रकार आहे. नर माशांना मादी माशा किंवा इतर माशा मारून टाकतात वगैरे. हा जो कामकरी माशा ठेवत नाही.
म्हणजे नराचं एक ठराविक काळापुरतं त्यांचं काम असतं, प्रजनन वगैरे झालं, मेटिंग वगैरे जे म्हणतो बरोबर आहे.